नमस्कार, मी सुचंद्र आपलं सर्वांचं वी अकॅडमीमध्ये क्वेश्चन 4 आत्मनिर्भर सिरीजमध्ये स्वागत करतो। या आत्मनिर्भर सिरीजमध्ये आपण आन्सर रायटिंग कशी करायची याची प्रॅक्टिस करत आहोत, ते शिकत आहोत। राईट, लक्षात घ्या, क्वेश्चन 4 मध्ये आपल्याला बघायचं आहे की आन्सर रायटिंगचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। हा प्रश्न आहे अवकस संदर्भामधील। नेमकं हे अवकस काय? एक आंतरराष्ट्रीय भागीदारी आहे। ओके, या इंटरनॅशनल पार्टनरशिप विषयी सुद्धा वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते GS2 IR मध्ये विचारले जात असतात। मग या दृष्टीने सुद्धा आपल्याला हे कळणं महत्त्वाचं आहे की कुठल्या इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स आहेत आणि त्या संदर्भामध्ये प्रश्न कसे येऊ शकतात। तर लक्षात घ्या, हा प्रश्न जो आहे तो अवकसच्या संदर्भामधील आहे। आता अवकस म्हणजे काय? तर नावावरूनच कळतं आपल्याला, हे आहे ऑस्ट्रेलिया, UK आणि US या त्रिपक्षिक भागीदारी आहे। लक्षात घ्या, 3 राष्ट्रांची ही अवकस आहे। याच्यामध्ये भागीदारीचे उद्दिष्ट काय आहे? इंडो पॅसिफिक क्षेत्रामधील जो इंडो पॅसिफिक आहे, ओके, जो हा भारत आहे आणि भारताच्या इकडचा हा इंडो पॅसिफिक जो झोन आहे, म्हणजे भारताचे पूर्वेकडचा जो क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये चीनच्या आकांक्षांना, कारण आपल्याला माहिती आहे की इथे मॅपमध्ये जर तुम्ही इमॅजिन केलं तर इथे चीन आहे आणि चीनचा जो वर्चस्व आहे इंडो पॅसिफिकमध्ये चीन तयार करताना दिसतोय किंवा चीनच्या ज्या आकांक्षा आहेत त्यांना रोखणे हा याचा काय आहे महत्त्व, म्हणजे याचा हेतू आहे। हे विद्यमान भागीदारींवरती मात करेल का याची ताकद व प्रभाव स्पष्ट करा। म्हणजे आपण बघितलं की इथे आपण जर बघितलं, इथे ऑस्ट्रेलिया, हे जागतिक मॅप मी काढतोय, इथे ऑस्ट्रेलिया आहे, ओके, इथे ह्या पद्धतीने इकडे US वगैरे येतं, हे अशा पद्धतीने US वगैरे येतं इकडे, आणि इथे जो आहे इंडो पॅसिफिक क्षेत्र आहे, इथे बाकीचं वेगवेगळे देश वगैरे आपण बघितलेलं, इथे जापान वगैरे येतो, आणि या क्षेत्रामध्ये चीनचा जे प्रभाव वाढत आहे, या चीनच्या वाढत्या प्रभावाला किंवा वाढत्या वर्चस्वाला हे अवकसची भागीदारी आहे ही मात करू शकेल का, आणि त्याची ताकद व प्रभाव आपल्याला ह्या अवकसचा इथे मेन्शन करायचा आहे किंवा स्पष्ट करायचा आहे। ओके, लक्षात घ्या, ऑस्ट्रेलिया, UK आणि US या तिघांची ही युती आहे। नेमकं प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय कळालाय? आता यापुढे आपण जाऊयात। लक्षात घ्या, हे जे अवकस आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर उत्तरामध्ये सगळ्यात सुरुवात आपण इंट्रोडक्शननी करणार आहोत। मी एक शॉर्ट थोडंसं इंट्रोडक्शन इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही हे सुद्धा वाढवू शकता। ओके, आपण लिहू शकतो ऑस्ट्रेलिया, UK आणि US या 3, अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया यांची नवीन त्रिपक्षीय एक सामरिक भागीदारी म्हणून ही अवकस जी आहे ही इथे तयार केलेली आहे। याचा उद्देशच काय? ते इंडो पॅसिफिक जो क्षेत्र आहे त्याच्यामध्ये चीनचा वाढता जो प्रभाव आहे याला एक बॅलन्स करणं, हा याची एक महत्त्वाचा इथे प्रश्न आहे किंवा इथे आपण याचा काय केलेला आहे उद्देश आहे। आता याच संदर्भामध्ये आपण बघू शकतो की एशियन, ओके, एशियन सुद्धा, याचं सुद्धा महत्त्वाचं उद्दिष्ट काय? ते चीनचा जो वाढता प्रभाव आहे त्या प्रभावाला चीनचं इथे संतुलन साधणं। ओके, ह्या एशियनचं सुद्धा इथे उद्दिष्ट दिसतंय आपल्याला। ओके, अशा वेगवेगळ्या पार्टनरशिप आहेत। आपण बघू शकतो की चीन एक पॉवर म्हणून उदयाला येत आहे आणि त्याचा जो वाढता प्रभाव तो चीनच्या आजूबाजूच्या, जसं आपण बघितलं की साऊथ चायना सी असेल, ईस्ट चायना सी असेल, तिथे जापानचा कन्सर्न आहे। ओके, यासोबतच इंडो पॅसिफिक रिजन आहे, याच्यावरती चीनचा सुद्धा दबदबा निर्माण करण्याचा चीनचा इथे प्रयत्न आहे। मग याला ही नवीन भागीदारी कशा प्रकारे याला काउंटर करेल हा पण इथे पाहत आहोत। इंट्रोमध्ये तुम्ही इतकं लिहू शकता। ओके, अवकस म्हणजे काय किंवा त्याचा उद्देश काय हे तुम्ही इथे मांडू शकता। आता मेन बॉडीमध्ये आपण इथे लिहायचं आहे आपल्याला, तर अवकसची वैशिष्ट्य काय? लक्षात घ्या, ही जी भागीदारी आहे याची वैशिष्ट्य काय आहे? तर ऑस्ट्रेलियाला, कारण ऑस्ट्रेलिया हा इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये येतो। ओके, एक मोठं देश किंवा मोठं राष्ट्र किंवा मोठा खंड म्हणून आपण ऑस्ट्रेलियाला ओळखतो। मग ऑस्ट्रेलियाला अन्न वस्त्र संचालित पाणबुडी उपलब्ध करून देणे, न्यूक्लिअर सबमराईन ऑस्ट्रेलिया इथे द्यायची आहे। AI क्षेत्रामध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये, याच्यासोबतच क्वांटम टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये, सायबर सुरक्षा या क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवायचं आहे आणि सामूहिक तंत्रज्ञान इथेचा वापर जो आहे तो करायचा आहे। US, UK आणि ऑस्ट्रेलिया या तिन्ही मधली भागीदारी आहे, यांच्यामध्येही वेगवेगळी देवाणघेवाण होताना आपल्याला दिसणार आहे। ओके, हा एक पहिला मुद्दा इथं कोट करू शकता। इतर भागीदारीशी तुलना, क्वाड, ज्याप्रमाणे मी आत्ता एशियनशी तुलना केली होती, तुम्ही एशियनशी सुद्धा करू शकता, क्वाडशी सुद्धा करू शकता। ओके, क्वाड काय सांगतोय? भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान हे धोरणात्मक सहकार्य अधिक व्यापक आहे असं म्हटलेलं आहे। याच्यापेक्षा सुद्धा हे भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका, ओके, यांचं सुद्धा एक इथे भागीदारी आहे ते आणखीन बळकट आहे।
म्हणजे अमेरिकेची भागीदारी बघा, ह्याच्यामध्ये क्वाडमध्ये सुद्धा आहे, याच्यासोबत ह्या ऑकसमध्ये सुद्धा अमेरिकेने भागीदारी केलेली आहे. फक्त टार्गेट काय, याचा उद्देश काय, तर चीनचे जे अधिकार, चीन जो त्याचा म्हणू शकतो की प्रभाव जो वाढत आहे इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये, त्याला तिथं बॅलन्स करणे किंवा त्याला तिथे काउंटर करणे, हा याचा उद्देश आहे. याच्यासोबतच AUKUS ही लष्करी तंत्रज्ञान केंद्रित परंतु मर्यादित राष्ट्रांची भागीदारी आहे. लक्षात घ्या कशी आहे, मिलिटरी, ओके, मिलिटरी टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. म्हणजे थोडक्यात तिथे काय आहे, एकमेकांना जे आहे टेक्नॉलॉजी, ओके, मिलिटरी टेक्नॉलॉजी असेल, सायबर असेल, ही एकमेकांची तर देवाणघेवाण करायची, याचं केंद्रबिंदू हे AUKUS आहे. म्हणजे थोडक्यात मध्ये AUKUSचं केंद्रबिंदू काय, AUKUSचं उद्दिष्ट काय आहे, तर ही जी आहे लष्करी तंत्रज्ञान केंद्रित भागीदारी आपल्याला ही AUKUS म्हणता येईल या 3 देशांमधली. ओके, याच्यासोबतच आपण म्हणू शकतो की याचा प्रभाव व आव्हाने काय आहेत, तर याच्यामध्ये आपण लिहू शकतो की चीनवर एक सामरिक दबाव जो आहे तो इथे निर्माण करायचा आहे. ओके, क्वाडचा सुद्धा चीनवरती दबाव आहे, याच्यासोबतच AUKUSचा सुद्धा इथे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या दृष्टीनेच आपण बघू शकतो की UK आणि US जे आहे ऑस्ट्रेलियाला इथं न्यूक्लिअर सबमरीन देण्याचा इथं प्रयत्न करताना दिसत आहेत. कशाला, कारण या चीनच्या दबदब्याला इथे शहा द्यायची आहे. ओके, दक्षिण आशिया व सागरी भागात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करायचे आहे. दक्षिण एशियाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार करायचे आहे. ओके, भारतासारख्या तटस्थ देशांच्या रणनीतीला सुद्धा इथे आव्हान आहे. म्हणजे भारत आपण बघू शकतो की जागतिकरित्या कोणाच्या भांडणामध्ये पडत नाही. भारताची प्रत्येक दृष्टीने एक तटस्थ भूमिका असते. ओके, मग याला सुद्धा इथे एक महत्त्वाचं एक आव्हान आहे इथे असं म्हणू शकतो. याच्यासोबतच भारतावरती काय परिणाम होऊ शकतात या AUKUSचे, अमेरिका ऑस्ट्रेलियासोबत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याची इथं संधी मिळू शकते भारताला सुद्धा, कारण इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा भारताचा प्रभाव आपल्याला जाणवतो. राईट, मग इथे हा भारताचा प्रभाव हा US किंवा UK सोबत पार्टनरशिप वाढवण्यासाठी सुद्धा हा महत्त्वाचा एक पॉईंट ठरू शकतो, आपण इथे मेन्शन करू शकतो. क्वाडच्या तुलनेमध्ये AUKUS अधिकच तांत्रिक, त्यामुळे भारताला नव्याने सामील होण्याचा प्रश्न नाही. ओके, क्वाड जी सहकार्य आहे, क्वाड एक लार्ज सहकार्य आहे. जपानचा सुद्धा समावेश आहे, USचा सुद्धा समावेश आहे, इंडियाचा सुद्धा समावेश आहे. एक मोठं सहकार्य आहे आणि याच्या दृष्टीने क्वाड जी भागीदारी केलेली आहे इथे एक तांत्रिक भागीदारी किंवा आपण मिलिटरी पार्टनरशिप असं म्हणू शकतो याला. ओके, हे एक म्हणू शकतो की यामुळे भारताला नव्याने याच्यामध्ये सामील होण्याची तर गरज वाटत नाही, असं सुद्धा या AUKUSच्या निमित्ताने इथे सांगितलेलं आहे. या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये आपण मेन्शन करू शकतो. आता याचं कन्क्लुजन कशा पद्धतीने आपण करू शकतो, लक्षात घ्या. कन्क्लुजनमध्ये आपण लिहू शकतो की AUKUS ही चीन विरोधातील, कशी आहे, चीन विरोधामध्ये सामरिक उभारणीचा भाग असली तरी ती क्वाड सारख्या विद्यमान बहुपक्षीय गटांवरती मात करण्याच्या पातळीवरती नाही. AUKUS, ओके, AUKUS, UK, US आणि ऑस्ट्रेलिया ही एक नवीन भागीदारी आहे आणि जी क्वाड आहे, ओके, क्वाड एक आपण म्हणू शकतो की बहुपक्षीय जो गट बनलेला आहे, यासारख्या मात करण्याच्या पातळीवरती किंवा या दोघांचं कंपॅरिझन करण्याच्या पातळीवरती आत्ता याचं AUKUSचं यश नाही, किंवा फक्त ही एक भागीदारी केलेली आहे, त्रिपक्षीय एक करार केलेला आहे. ऑस्ट्रेलियाला वेगवेगळे वेपन्स देण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे, न्यूक्लिअर सबमरीन देण्याचा इथं प्रयत्न केला जात आहे, कारण या चीनच्या प्रयत्नांना शहा देण्यासाठी किंवा या इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी इथं ह्या कृती करताना दिसत आहेत. यामुळे इथे म्हटलेलं आहे की बहुपक्षीय गटांवरती मात करण्याच्या पातळीवरती आणखीन आलेली नाही. याचं यश जे आहे ते समान धोरणात्मक हेतू, सामील देशांचा विश्वास, त्याच्यामध्ये 3 देश आहेत त्यांचा विश्वास आणि सुसंगत कृतीवरती अवलंबून आहेत. कशा प्रकारे इन फ्युचर हे जे आहे ते कृती करतील, कशा प्रकारच्या गोष्टी करतील, याच्यावरती याचं यश हे अवलंबून असणार आहे AUKUS या भागीदारीचं. ओके, एक खूप छानसा प्रश्न, एक बहुपक्षीय आपण बघू शकतो की एक भागीदारी इथे निर्माण केलेली आहे. आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या भागीदाऱ्या आपण म्हणू शकतो की मल्टीलॅटरल जे ग्रुप आहे ते तयार होताना दिसतात. यामधून काही चीनच्या जो जागतिक वाढता प्रभाव आहे त्या प्रभावाला शहा देण्यासाठी काही भागीदाऱ्या आपण इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये सुद्धा केलेल्या पाहू शकतो. ज्या पद्धतीने क्वाड आहे, ज्या पद्धतीने AUKUS आहे, ज्या पद्धतीने एशियन आहे. ओके, मग इथं चीनच्या वर्चस्वाला
इथं धोका निर्माण झालेला आहे असं सुद्धा म्हणता येईल, कारण वेगवेगळ्या भागीदाऱ्या निर्माण होताना दिसतात. चीनची जी वृत्ती आहे त्याला कुठेतरी काउंटर करण्यासाठी हा प्रयत्न होताना इथे आपल्याला दिसतो. ओके, या अनुषंगाने आपण एक छोटंसं आन्सर पण छान पद्धतीने इथे समाप्त केलेलं आहे. परीक्षेमध्ये जर ह्या अवकाशवरती प्रश्न आला तर नक्कीच हे पॉईंट तुम्ही मेन्शन करू शकता. UPSC दृष्टीने, राज्यसेवाच्या दृष्टीने मराठीमधून लिहिणाऱ्यांसाठी हे आन्सर अत्यंत उपयोगी आहे. ओके, यासोबतच तुम्हाला एक आयडिया मिळत जाईल की कशा पद्धतीने हे जे आन्सर रायटिंग करायला हवी आणि कुठला कंटेंट जो आहे तुम्हाला त्या उत्तरामध्ये असायला हवा. आज आपण या V अकॅडमीच्या क्वेश्चन 3 मध्ये इथेच थांबणार आहोत. आपण भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. यासोबतच V अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि V अकॅडमीचं जे ॲप्लिकेशन आहे ते जर तुमच्या फोनमध्ये आणखीन नसेल तर नक्कीच हे डाउनलोड करा. वेगवेगळे कोर्सेस याच्यावरती तुम्हाला उपलब्ध असलेले दिसतील. ओके, आज थांबूयात. धन्यवाद.